नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 रासबिहारी बोस. रासबिहारी बोस हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो? भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 24 डिसेंबर. 24 डिसेंबर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, नागतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती सहलग्नता गट असतात? नागतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 12 आणि 12. 12 आणि 12 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते? कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ऊस. ऊस हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 असा आहे, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 असेंद्रिय द्रव्ये. असेंद्रिय द्रव्ये हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 असा आहे, 36 किमी प्रति तास म्हणजे किती मिनी प्रति सेकंद? 36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 10. 10 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 असा आहे, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ब्ल्यू मॉर्मॉन. ब्ल्यू मॉर्मॉन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे डॅश डॅश. नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे डॅश डॅश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 विशेषण. विशेषण हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 नागपूर. नागपूर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होती? तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 अणुऊर्जा. अणुऊर्जा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेचा सभापती कोण असतो? राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 चित्तरंजन दास. चित्तरंजन दास हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 असा आहे, विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 असा आहे, सन 2021 मधील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? सन 2021 मधील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मारिया रेस्सा. मारिया रेस्सा हे उत्तर बरोबर आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15 असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 असा आहे, आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सागवान. सागवान हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 असा विद्यार्थी मित्रांनो, राज्याची स्थापना कोणी केली? राज्याची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हसन गंगू. हसन गंगू हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने डॅडॅश हे प्रथिन असते. आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने डॅडॅश हे प्रथिन असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मायोग्लोबिन. मायोग्लोबिन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 असा विद्यार्थी मित्रांनो, उपरा या पुस्तकाचे लेखक कोण? उपरा या पुस्तकाचे लेखक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 लक्ष्मण माने. लक्ष्मण माने हे उत्तर बरोबर आहे. यांनी उपरा हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 20 असा विद्यार्थी मित्रांनो, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 असा आहे, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? महाराष्ट्रातील होम रूल चळवळीतील प्रणेते कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत? गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 विशेष नाम. विशेष नाम हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 असा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील एका पर्यटन स्थळासाठी शून्य उत्सर्जन अशी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. हे पर्यटन स्थळ डॅडॅस आहे. भारतातील एका पर्यटन स्थळासाठी शून्य उत्सर्जन अशी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. हे पर्यटन स्थळ डॅडॅस आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी ही बस सुरू करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 भारतीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे योजले आहे. हे संग्रहालय डॅडॅश शहरात असेल? भारतीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे योजले आहे. हे संग्रहालय डॅडॅश शहरात असेल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. नवी दिल्ली हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 असा विद्यार्थी मित्रांनो, उत्कृष्ट कवकनाशक म्हणून डॅडॅश यास ओळखतात. उत्कृष्ट कवकनाशक म्हणून डॅडॅश यास ओळखतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बोर्डो मिश्रण. बोर्डो मिश्रण हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 असा आहे, अणूमधील ऋण विद्युत भारित कण म्हणजे इलेक्ट्रॉन तर धन विद्युत पारित कण डॅडॅश. अणूमधील ऋण विद्युत भारित कण म्हणजे इलेक्ट्रॉन तर धन विद्युत पारित कण म्हणजे डॅडॅश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 प्रोटॉन. प्रोटॉन हे उत्तर बरोबर आहे. अणूमधील ऋण विद्युत भारित कण म्हणजे इलेक्ट्रॉन तर धन विद्युत पारित कण म्हणजे प्रोटॉन. हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27 असा आहे, प्रकाश वर्ष म्हणजे काय? प्रकाश वर्ष काय आहे? प्रश्न क्रमांक 27 प्रकाश वर्ष काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 खगोलय अंतर. खगोलय अंतर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 आता असा आहे, मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करणारा शास्त्रज्ञ कोणता? वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करणारा शास्त्रज्ञ कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 जॉन ग्रेगर मेंडल.
जॉन ग्रेगर मेंडल हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 असा आहे, नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण द्रव्य डॅडॅश या वायूच्या मूल्यांकाने मोजतात. नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण द्रव्य डॅडॅश या वायूंच्या मूल्यांकनाने मोजतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन. ऑक्सिजन हे उत्तर बरोबर आहे. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.